वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. परमात्मा स्वरूपाचं वर्णन झालेलं आहे. तर भगवंत कालाचा सगळा महिमा सांगतायत, म्हणजे ब्रह्मदेवाचं दिवस रात्र वगैरे सगळं खूप समजून घेण्यासारखं आहे ते. आणि आता हे सगळं कसं आहे, ध्यानाच्या माध्यमातून मिळवलेलं ज्ञान आहे. कारण जेव्हा ब्रह्मांडाची सुरुवात झाली तेव्हा कोणीच नव्हतं, त्यामुळे कोण सांगणार काय होतं आणि काय नाही ते. तर भगवंताच्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते म्हणून बघून, बाकी पुढचं बघू नंतर. 17वा श्लोक आहे. सहस्रयुग पर्यंतम अर्यत ब्रह्मणो विदु रात्रिम युग सहस्रांताम तेहो रात्रविदो जनाः. भगवंत ब्रह्मदेवाचं वर्णन करतात. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण केले ना, तर ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे तो 1000 चतुर्युगापर्यंतचा अवधी आहे. त्या चतुर्युगाला सांगणार आहे तपशील जरा, म्हणजे लक्षात घ्या. आणि तेवढीच एक रात्र आहे. दिवस रात्र म्हणलं की 2000 चतुर्युग आहेत. एवढा कालावधी वर्षामधला आहे. आणि भगवंत म्हणतात की जे योगी हे सगळं जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होतात. म्हणजे त्यांना काळाचं स्वरूप कळतं खरं. आता हे किती प्रचंड आहे ते बघा जरा. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. चतुर्युगाला चौकडी म्हणतात. म्हणजे 4 युग असतात. कलियुग आहे 4,32,000 वर्ष. द्वापार युग आहे 8,64,000 वर्ष. ते 4,32 ऍड करत जायचं. त्रेतायुग 12,96,000 आणि सत्ययुग 17,28,000. त्या सगळ्यांची बेरीज केली की 43,20,000. म्हणजे हे एक चौकडी झाली, म्हणजे एक चतुर्युग झालं. असे 1000 चौकडी म्हणजे 4,32,00,00,000. आणि अशा दोन दोन निगुणाचे दिवस रात्र म्हणल्यानंतर म्हणजे 8,64,00,00,000 इतके वर्ष. म्हणजे एक दिवस रात्र झाला भगवान ब्रह्मदेवाचा. आणि त्याचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे 365 निगुणायचं आधी, मग 100 निगुणायचं. म्हणजे आता बघा किती त्याचं आयुष्य आहे 100 वर्षाचं. मग त्याच्या 100 वर्षानंतर तो पण अस्तित्वाचं नाहीसं होतं. महाप्रलय म्हटलंय. प्रलय तसं प्रत्येक युगानंतर होतं, पण महाप्रलय म्हणजे सगळ्यात 100 वर्षाचं आयुष्य संपलं की त्याचा महाप्रलय झाला. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा जन्म होता, पुन्हा सगळं चालू होतं. आणि प्रत्येक युगामध्ये नवीन होतं सगळं. युग संपतं म्हणजे काय, संपलं सगळं, नवीन सगळं तयार होत आहे. आणि विज्ञानाचा विचार केला तर विज्ञानाने ब्रह्मांडाचे म्हणजे युनिव्हर्सची सुरुवात केली 13.8 बिलियन वर्ष. म्हणजे 1000 मिलियन ट्रिलियन आणि बिलियन असे शून्य वाढत जायचे. आणि 13.8 बिलियन वर्षापूर्वी बिग बँग स्फोट झाला. बिग बँग एक्सप्लोजन असं विज्ञानाने सांगितलंय. आणि त्याच्या पलीकडचं विज्ञानाला काय माहित नाही. विज्ञान म्हणते की त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं म्हणतात. ते पण बरोबर आहे बरं का. आपलं कसं सांगितलं की परमात्मा होतं, बाकी काही नव्हतं. म्हणजे पंचमहाभूत पण नव्हती, जागा स्पेस पण नव्हती. विज्ञान पण तेच म्हणते की काही नव्हतं पूर्वी. त्याने ते सिंग्युलॅरिटी म्हणलंय. म्हणजेच परमात्मा. सिंग्युलॅरिटी वॉज देअर अँड देन स्फोट झाला आणि त्यातनं एक अणु निर्माण झाला. तो म्हणजे गॉड पार्टिकल म्हणलं त्याला. नंतर ते नाव बदललं त्यांनी, गॉड शब्द त्यांना मान्य नाही म्हणून. आणि त्यातनं सगळं ब्रह्मांड निर्माण झालं असं विज्ञान सांगतं. म्हणजे आपली जी कालगणना आहे त्याच्या कित्येक पटीने पुढे गेली हे लक्षात घ्या. तर हे सगळं जाणतात ते, त्यांना काळाचं स्वरूप कळतं असं भगवंत म्हणतात. बा तुम्हालाही कळलंय आता, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 18व्या श्लोकात भगवंत सांगतायत अव्यक्ताद व्यक्तया सर्व प्रभवन्ते रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव अव्यक्त संज्ञके. ते म्हणजे हा सगळा जो ब्रह्मांडाचा आहे, चराचर, चर आणि आचर, भूत समुदाय सगळ्यात, म्हणजे सगळे प्राणी, दगडधोंडे, सगळं सगळंच, सगळे ग्रह तारे बिरे सगळं धरून ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून व्यक्तात येतात. अव्यक्ताद व्यक्तया सर्व प्रभवन्ते रागाने.
ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे परत आपण पाहिलं ते 1000 चौकडी, तिथपर्यंत चालतं सगळं व्यवस्थित. पण ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात, अव्यक्त होतात पुन्हा सगळे. रात्रभर ते अव्यक्त राहतात आणि सकाळी पुन्हा व्यक्तामध्ये येतात. हे कल्पना सुद्धा किती करू शकतात बघा. हे विज्ञान एवढी कल्पनाही करू शकत नाही. पाहणं अनुभवणं सोडूनच द्या, पण विज्ञानाला कल्पना पण नाही करता येत. पण आपल्या सगळ्या ऋषी मुनींनी एवढासा विचार करून ठेवलाय आणि सगळं ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान मिळवलेलं आहे त्यांनी सगळं. ते असं संबंध सृष्टीचा दिनक्रम किंवा ब्रह्मदेवाचा दिनक्रम असा आहे, असं भगवंताने सांगितलेलं आहे. ठीक आहे, बाकीचं उद्या बघू आपण. आत्ता या ठिकाणी थांबूया. हरि ओम. कालच्या श्लोकात आपण पाहिलं की संबंध काल गणना दिली आहे. इतके प्रचंड वर्षांचे ते ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या दिवशी सगळं निर्माण होतं, रात्रीच्या सगळं विलीन विलीन होतं ब्रह्मात पुन्हा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निर्माण होतं. असं एक वर्ष किती ते, एक दिवस किती ते आपण काल सगळं पाहिलंय. आता भगवंत पुढे सांगतायत 19व्या श्लोकामध्ये, भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवन्त्य हरागमे. तेच थोडस आणखीन तपशिलात सांगतायत भगवंत की हे पार्था, हा जो सगळा भूत समुदाय आहे, म्हणजे सगळे प्राणी, दगडधोंडे सगळं जे निर्माण झालं ते सगळं ते पुन्हा पुन्हा उत्पन्न होत आहे. पण ते कसं प्रकृतीच्या अधीन आहे, त्यामुळे मग ते कर्मफळ त्याच्यामध्ये अडकलेले असतात ते सगळे. आसक्ती वगैरे सगळी जोडलेली आहे, देहासक्ती वगैरे सगळी. त्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला ते विलीन होतात, पण दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा उत्पन्न होतात. हे पुन्हा पुन्हा उत्पन्न होणे आणि विलीन होणे, हे चक्र त्यांचं सातत्याने चालू राहतं. कारण ते संबंध शरीर आणि इतर सगळं संसाराला जोडलेलं आहे. खरं म्हणजे जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे, पण त्याची त्याला आठवण नसते असं म्हणायला हरकत नाही, विस्मृती होते. आणि तो संसाराच्या विषयीच मग आसक्ती, ममता, अहंता, यामुळे त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत राहते. आणि हे ब्रह्मदेव पण सुटला नाही त्यातनं, असं दिसतं ह्याच्यात. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे काय आहे, ते जे आहे ते सगळं महत्वाचं आहे. आणि त्याचं वर्णन ते पुढच्या श्लोकात करते. परस्तस्मात् तु भावोन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातना ह्यास सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. हे जे व्यक्त आणि अव्यक्त आपण पाहिलं, हे सगळं ब्रह्मांड व्यक्त असतं, नंतर अव्यक्त, पुन्हा व्यक्त असतं, पुन्हा अव्यक्त असतं. पण या अव्यक्ताच्या, व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे एक सनातन अव्यक्त भाव आहे. हा कसा आहे, रात्री अव्यक्त आणि दिवसा व्यक्त आहे, पण कायमच अव्यक्त असलेला, म्हणून सनातन अव्यक्त भाव आहे. मग तो परमात्म्याचा आहे, परमात्मा स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळे तो जो परम आणि दिव्य असा पुरुष आहे, ह्या अव्यक्ताच्या पलीकडचा, तो सगळी भूत नाहीशी झाली तर तो नाहीसा होत नाही, कारण त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही. जन्म मृत्यूच्या पलीकडचा आहे तो. त्यामुळे त्याला जन्म पण नाही, मृत्यू पण नाही, असं ते परमतत्व आहे. अव्यक्ता पलीकडचंही, कारण अव्यक्त आहे तर सकाळी व्यक्त होणार आहे, म्हणून त्या अव्यक्ताच्या पलीकडचं म्हणून भगवंत सांगतात. असं ते परमतत्व आहे. आणि त्यामुळे सगळं नाहीसं तशी शिल्लक राहतं परमतत्व, ते काय कुठे नाहीसं होत नाही. तर इथपर्यंत सांगितलंय. पुढचा भाग उद्या बघू आता. हरि ओम.